महादेव, जय श्रीराम, रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तर आपण आलो होतो नैनिशारण्य या तीर्थक्षेत्रावर. तर मित्रांनो, या ठिकाणी असं एक कुंड आहे की तिची अजून गहराई किती येते पण कळलं नाही. हे पाताळापासून खाली खोल असू शकतं. तर मित्रांनो, याच्यातून पाताळामधूनच पाणी वर येतं. तर चला आता तुम्हाला एकदा कुंड दाखवतो. त्या कुंडामध्ये आपण 11 प्रदक्षिणा मारलेले मित्रांनो, पूर्ण गोल. तर चला आता तुम्हाला दाखवतो एकदा. आपलं पण दर्शन झालेलं आहे. म्हणलं आता तुम्हाला सर्वांना एकदा मराठी माणूस दर्शन करून देतोय अशा तीर्थक्षेत्राचं. त्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं. चला दाखवतो. तर पाहू शकता मित्रांनो, अशा प्रकारे कुंड आहे मित्रांनो या ठिकाणी. तर असं जाऊन प्रदक्षिणा अशी इकडून येऊन अशी या ठिकाणी पूर्ण होते. तर मित्रांनो, आतमध्ये जायची परवानगी नाही कोणाला, कारण की ते कुंड एवढं खोल आहे ना, तिथं अजून कोणालाच पाहिजे किती खोल आहे, किती खोली यायची. तर आपण या ठिकाणी आलो, आपलं भाग्य समजावं लागेल. आज एकादश पण आहे आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून, या मराठी माणसाकडून सर्वांना उत्पत्ती एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आपलं भाग्य एवढं हे की आपण एकादशीच्या दिवशी कुंडामध्ये स्नान केलं मित्रांनो, एकदम आनंद झाला. तर कुंड पाहून पण एकदम आनंद झाला मित्रांनो. तर तुम्ही जर कधी आले सीतापूरपासून जवळजवळ 20 किलोमीटर अंतर आहे हे. तर होऊ शकता अशा प्रकारे या ठिकाणी मंदिर पण आहे आणि कुंड आहे मित्रांनो, नैनिशारण्य कुंड आहे. तर मित्रांनो, हेच आहे ते चक्रकुंड, सुदर्शन चक्र ह्याच ठिकाणी पडलं होतं मित्रांनो. तर पाहू शकता अशा प्रकारे या ठिकाणी या कुंडाचं महत्त्व आहे. तर तुम्ही जर कधी जर आले तर नक्की कुंडामध्ये या, स्नान करा आणि प्रदक्षिणा मारून तुम्ही दर्शन करू शकता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. चला, हर हर महादेव, जय श्रीराम, रामकृष्ण हरी. कसं मराठी माणूस म्हणून तसं हॅशटॅग टोपीवाला हा.